नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात सकाळपासूनच्या महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट 100 मधून. पंतप्रधान मोदींची शरद पवारांसह ठाकरेंना एनडीए मध्ये येण्याची ऑफर. शिंदे आणि अजितदारांसोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील. नंदुरबारमध्ये जाहीर प्रचार सभेत ऑफर. मोदी अस्वस्थ असल्यानं अशी विधानं. 3 टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ. मोदींनी दिलेल्या पवारांची टीका. मोदींना शिवसेनेचे नकली संतांसोबत का हवेत? दारुण पराभव होणार हे मोदींनी आता स्वीकारलंय. मोदींच्या ऑफर आणि नकली संतांच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर. मोदींना सत्तेतून बाहेर जाण्याची भीती. ज्या राष्ट्रवादीला आधी नकली म्हणाले, आता त्याच राष्ट्रवादीला ओढण्याचा प्रयत्न. मोदींनी पवारांना दिलेल्या ऑफरवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. शिवसेना प्रमुखांची तारीफ करायची आणि दुसरीकडे ठाकरेंवर टीका करायची. मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची टीका. नकली म्हणण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला? मोदींच्या नकली राष्ट्रवादीच्या वक्तव्यावर पवारांचा सवाल. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा मोदींनी राखली नाही. शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र. तर मोदींनी बोलताना पंतप्रधान पदाचं तारतम्य बाळगलं पाहिजे, पवारांचा मोदींना सल्ला. नकली शिवसेनेकडून मला जिवंत गाडण्याची भाषा. नकली शिवसेना म्हणून मोदींचा पुन्हा ठाकरे गटावर निशाणा. बाळासाहेब आणि मासाहेबाबद्दलचं मोदींचं वक्तव्य दळभद्री. ठाकरेंना नकली संतान म्हणणं म्हणजे बाळासाहेबांचा महाराष्ट्राचा अपमान. ठाकरेंना नकली संतान म्हणणाऱ्या औरंगजेबाची संतान. राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंवर मानसिक परिणाम झालाय. ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज. उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. अरविंद केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन. ऐन लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांना दिलासा. अरविंद केजरीवालांना निवडणुकीचा प्रचार करण्यास कुठलीही बंदी नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. दाभोलकर हत्या प्रकरण. प्रत्यक्ष गोळी झाडल्यानं अंदुरे कळसकरला जन्मठेप. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकरची निर्दोष मुक्तता. 11 वर्षानंतर दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल. निर्दोष ठरवलेल्या तिघांविरोधात हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाऊ. ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या त्यांना शिक्षा झाली, पण हत्येचा विचार डोक्यात कुणी घातला हे शोधणंही गरजेचं. मुक्ता दाभोळकरांची प्रतिक्रिया. कोर्टाच्या निकालाचं स्वागत. मूळ सूत्रधारालाही अटक व्हावी, हमीद दाभोलकरांची प्रतिक्रिया. आज सनातन संस्थेचं निर्दोषत्व सिद्ध झालं. सनातन धर्माला बदनाम करणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांचा पराभव. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंसे यांची प्रतिक्रिया. आजच्या निकालाने पुरोगामी चळवळीला न्याय मिळाला. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर. झिरवळ शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर वगैरेंच्या प्रचारात सक्रिय. झिरवळांच्या कृतीमुळे अजित पवार गटात खळबळ. योग्यवेळी मी सत्य बाहेर काढणार. अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा. वाटाघाटी करण्यासाठी फडणवीसांनी माणूस पाठवला तर ठाकरे पवारांवर आरोप करा अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र काढलं. देशमुखांचे आरोप. अनिल देशमुखांनी तेव्हाच बोलायला हवं होतं. निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी काढल्या तर त्या प्रश्नी पडत नाहीत. अनिल देशमुखांच्या आरोपांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. नवनीत राणा यांच्याविरुद्ध तेलंगणामधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राहुल गांधी आणि ओवेसींवरील टीकेवरून नवनीत राणांविरोधात तक्रार. पारनेर तालुक्यात फोन लावा आणि पारनेरच्या आमदारानं काय काम केलं विचारा. कर्जतमधील सभेतून सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेंवर साधला निशाणा. चुकीच्या प्रकरणात मला गवलं. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. जेल किंवा पक्ष बदलणे हे 2च मार्ग माझ्याकडे होते. रवींद्र वायकरांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. रवींद्र वायकरांना ठाकरे गटाची कारणे दाखवा नोटीस. काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. शिंदेंसमोरही जेल की गद्दारी हाच पर्याय होता. शिंदेंसह 40 जणांनी गद्दारीचा मार्ग निवडला. राऊतांची टीका. भाजप लोकांना ब्लॅकमेल करून घाबरवतं. रवींद्र वायकर खरं बोलले तर ईडीच्या कारवाईला घाबरून सर्व गेले. एकमेव राऊत वाघ. अरविंद सावंतांची भाजपसह शिंदेंवर टीका. विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला. आरोप आणि टीकांचं उत्तर आम्ही कामातून देणार. प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेनंतर शिंदेंचं प्रत्युत्तर. शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असणार. अमोल कोल्हेंची 5 वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका.
नाशिकच्या शांतिगिरी महाराज आणि दिनकर पाटील यांच्यात एक तास चर्चा. उमेदवारी न मिळाल्यानं दिनकर पाटील भाजपत नाराज असल्याच्या चर्चा. भुजबळ कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत, फडणवीसांचा विश्वास. तर भुजबळ आणि सुहास कांदेंमधले मतभेद दूर करणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान. इच्छुक उमेदवारांना 22 मे पर्यंत अर्ज सादर करू शकतात. लोकसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग व्यस्त असल्यानं अडचणी. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा. 10 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान. वाढवण बंदराला विरोध करणारे विरोधक हे दलाल. प्रकाश निकम यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर निकमांच्या वक्तव्याचा महायुतीशी संबंध नाही. हेमंत सावरा यांचं निकमांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण. बीडमध्ये अपक्ष उमेदवाराच्या घोड्यावरून प्रचार. अपक्ष उमेदवार गणेश करंडेंच्या प्रचाराची परिसरात चर्चा. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त शिवकालीन दागिन्यांची पूजा. मंदिरात आंब्याची आरास. देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. तर मंदिरावरही फुलांनी आंब्याची प्रतिकृती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या गणपतीमुळे मंदिरात कोकणच्या हापूस आंब्याची आकर्षक सजावट. देवाचा मूळ गाभारा आंब्यांनी सजवलाय. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांना नोटीस. धर्माच्या आधारे अपक्ष उमेदवारांचा चुकीचा प्रचार केल्याप्रकरणी नोटीस. दंगेकरांच्या नावानं साड्या वाटप करणं, समर्थकाला भोवलं. निवडणूक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप कार्यकर्त्या माधवी निगडेंच्या तक्रारीनंतर कारवाई. नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कल्याणच्या माजी नगरसेविका विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांना जीवे ठार मारण्याची धमकी. ठाकरे गटाच्या हरिश्चंद्र हरदास यांनी धमकी दिल्याचा पोटे दाम्पत्याचा आरोप. ठाकरे गटाचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम के मडवींना जामीन. खंडणी मागितल्याप्रकरणी झाली होती अटक. ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर.